थोडक्यात जाणून घेऊया. सर, नाव सांगा आणि तुमचे त्रास काय होते आणि कशा पद्धतीनं थेरपी जसं घेत झालं कशी कशी कमी आले ते पण सांगायचं. सर, नाव सांगा. अनंत मधुकर घरे माझं नाव. मी उत्तरेश्वरावर राहतो. मी इथे 1 महिना झाला येते. माझा एका पायाने चालायला येत नव्हतं. परत चालायला म्हणजे दुखत होतं भरपूर. की कमी झाले, कंबर कमी झाली आणि माझं वजन सुद्धा थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय. मी अजून वजन केलेलं नाही, तर केलेलं झाल्यासारखं वाटतंय. आणि ही सिस्टीमची जी मॅट आहे ती मी माझ्या आईसाठी खास घेतलेली आहे. आईचं वय आहे 90. तिला घरातून बाहेर सुद्धा येता येत नाही, त्यासाठी ते मी घेतलेली आहे. थोडक्यात आपला रिझल्ट सांगितलेला आहे. तर त्यांनी आईसाठी म्हणजे त्यांनी स्वतः तर अनुभव घेतलेला आहे. सर, हे जे त्रास होते ते किती वर्षाचे होते तुमचे? काय त्रास जो होता तुमचा? जवळजवळ 2-3 वर्ष झाले. मग 2-3 वर्षात औषध वगैरे घेतला होता, पण फरक काय? फरक होता तरी येऊन जाऊ नये. म्हणजे कसं औषधं खाल्ली तर थांबायचं, फरक बंद केली की मग आपण आयुष्यभर काय त्याच्यासाठी गोळ्या खाणार नाही, कारण गोळ्यांचे साईड इफेक्ट सगळ्यांनाच माहिती असतात. मग तुम्ही बंद केलं, परत त्रास चालू झाला. इथं जसं आला तर तुमचा कितव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट यायला लागला? बरोबर 15 दिवसांनी मला फरक पडला. मग आता तुम्ही म्हणजे एकूण किती टक्के म्हणताय की माझा सगळा त्रास कमी झाला? 80% तरी कमी झाला. 80%. बघा, अर्धा तासात 80% त्रास कमी झालेला आहे. घरी जर मॅट नेली तर मग तुम्ही काय परत अँग्री मॅन होणार आहे. परत पळत मॅमने गाडीनं देताच इकडे येणार थेरपीला, आधीमध्ये भेटायला पहिल्या वेळेला. मी थेरपीला रोज तिथे येणारच आहे, घरी मॅट घेतलेली असली तरी. या कारण तुमची पहिली बॅच जी आहे ती सगळी जास्त हे झालेली आहे, टच झालेली आहे एकमेकांना, त्यामुळे विसरणं शक्य नाही. पण सर, जेव्हा तुम्ही नवीन आला होता तेव्हा तुम्हाला हे सगळे अनोळखी लोक कधी यायचं, काय यायचं, पण आता 10 मिनिटात एक दिवस जरी आलो नाही तर दिवसभर माझा कंटाळा आलेला होतो. इथं आलं की आनंद वाटतोय. आता 1 तास मध्ये वयस्कर भरपूर आहेत माझ्यापेक्षा, त्यांच्यातून बसले की आनंद वाटतोय. मी कधीही माईकवर बोललो नाही, आयुष्यात पहिल्यांदा बोललो. चला, आता सरांचं आपण हे करूया. रिटर्न गिफ्ट त्यांना आहेत की 4 स्टोन येणार आहेत ना, म्हणजे आहेत माझ्याकडं.